आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। प्रियदर्शी सम्राट अशोक सारखा आदर्श लोककल्याणकारी राजाचा देशाला विसर। ज्येष्ठ अभ्यासक अतुल भोसेकर, सटाणा। प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती चैत्र शुक्ल अष्टमीस सटाण्यातील सम्राट अशोक स्तंभ येथे उत्साहात साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त धम्मलिपी आणि बौद्ध संस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक अतुल भोसेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। जगाला बुद्धाची ओळख सम्राट अशोकाच्या कार्यातून झाली असून भारतीय संविधानात देखील त्यांच्या जनकल्याणाचे प्रतिबिंब उमटले असल्याचे प्रतिपादन भोसेकर यांनी केले। प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्सवात बोलताना भोसेकर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान साकारताना सम्राट अशोकाच्या लोकाभिमुख कार्याचा आदर्श जोपासल्याचे सांगितले। चारही दिशांना सिंह गर्जना दर्शविणारे राष्ट्रचिन्ह तसेच धम्मचक्र हे अशोक चक्र म्हणून राष्ट्रध्वजावर विराजमान होण्यामागे सम्राट अशोकांची प्रेरणा आहे। मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर सम्राट अशोकांनी कलिंगवर स्वारी करीत विजय प्राप्त केला, परंतु युद्धातील रक्तपात पाहून अशोकांचे हृदय परिवर्तन झाले व पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमा हे गुण सम्राट अशोका यांनी जोपासले। या महान राजाच्या आदर्शाच्या खुणा भारत देशातील कणाकणात आहेत। संसद, भारताचे चलन, राष्ट्रध्वज, संविधान, राजमुद्रा यासारख्या राष्ट्राच्या महत्त्वाच्या प्रतीकांवर सम्राट अशोकांचे अस्तित्व आजही अभिमानाने झळकत आहे। भारतीय जनमानसात शिलालेखांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लेखन कलेची सुरुवात 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकांच्या काळात झाली। भारतात दगडामध्ये साकारलेल्या बहुतांशी बौद्ध लेणी असून लेखन कलेसोबत चित्रकला, काव्य, रस्ते विकास, आरोग्य सुविधा तसेच जगातील इतर देशांशी असलेले सौहार्दाचे संबंध अशा सर्वस्पर्शी सम्राट अशोकाच्या इतिहासाचे कौटुंबिक स्तरावर अध्ययन करण्याचे आवाहन भोसेकर यांनी केले। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष के बच्छाव होते, तर नगराध्यक्षा हर्षदा पाटील, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सटाणा आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या जयंती उत्सवाच्या प्रसंगी कसमादे पट्ट्यातील बौद्ध बांधव, प्रियदर्शी सम्राट अशोक कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन प्रियदर्शी सम्राट अशोक कृती समितीच्या वतीने करण्यात आले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे। ती शोधून काढली म्हणजे बुद्धांचा जन्म लुंबिनी इथे झाला हे त्यांनी शोधून काढलं आणि लुंबिनीच्या इथे एक स्तंभ उभारला आणि त्या स्तंभावर शिलालेख लिहिला की इदम बुद्धम जातेहम, म्हणजे इथं बुद्धांचा जन्म झाला, स्पष्ट शब्दामध्ये लिहून काढलेले। त्यामुळे आपल्याला आणि जगाला कळालं की बुद्धांचा जन्म लुंबिनीमध्ये झाला। ज्या ठिकाणी बुद्धांना म्हणजे सिद्धार्थाला जिथं संबोधी प्राप्त झाली, बुद्ध बसले होते, ते स्थळ शोधून काढलं आणि ते म्हणाले की इथं त्यांना बुद्धांना संबोधी प्राप्त झाली। ते स्थळ शोधलं, त्या स्थळावर त्यांनी संगमरवरी दगडामधलं अतिशय नक्षीकाम केलेलं एक वज्रासन बनवलं, त्याच्यावर सुवर्णाची फुलं त्यांनी वाहिली आणि त्याच्यानंतर कनिष्काच्या काळामध्ये कनिष्काचा जो पुत्र होता राजा हुविष्का यानं तिथे येऊन त्याची श्रद्धासुमन अर्पण केली। हिरे, दागिने वगैरे सगळी फुलं तिथे वाहिली आणि हे कधी लक्षात आलं? 1880 मध्ये जेव्हा अलेक्झांडर कनिंगहॅमनं महाबोधी महाविहाराच्या इथं उत्खनन करायची सुरुवात केली, तेव्हाच हे वज्रासन सापडलं जे सम्राट अशोकाने बनवून ठेवलं होतं। त्याच्यावर नंतर श्रीलंका आणि बर्मा इथल्या राजांनी सोन्याचं वज्रासन बनवलं आणि आज जेव्हा आपण बुद्धगयेला जाल आणि जे सोन्याचं वज्रासन दिसतंय त्याच्याच बरोबर खाली जमिनीत गाडलेलं सम्राट अशोकाने बनवलेलं वज्रासन आहे। एवढंच नव्हे, ते जिथं बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालंय
त्या महाबोधीच्या प्रांगणामध्ये त्यांनी महाबोधी महाविहाराचं विटांचं बांधकाम केलं. आज जे महाबोधी महाविहार दिसतंय आपल्याला, त्याचं बांधकाम सम्राट अशोकांनी केलंय. आणि त्याच्यानंतरची अनेक बांधकामं जी आहेत, वरची नक्षीदार आणि या सगळ्या गोष्टी या नंतरच्या काळात अनेक राजांनी मदत देऊन त्याचं संवर्धन केलं. एवढंच नव्हे तर संबोधी प्राप्त केल्यानंतर बुद्धांनी जे 7 आठवडे महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये म्हणजे त्या बोधी वृक्षाच्या परिसरामध्ये व्यतीत केले, ती स्थळं शोधलेली प्रत्येक आठवड्यातली, आणि त्या जागांमध्ये त्यांनी स्तूप बांधलेले जे आजही आपल्याला पाहायला मिळेल. तिथे शिलालेख कोरून ठेवलेले. बुद्ध जिथं चंक्रमण करत होते महाबोधी महाविहाराच्या बाजूला, महाबोधी वृक्षाच्या बाजूला, तिथं त्यांनी त्यांच्या पदकमलाची चिन्ह बनवून ठेवलेली दगडामध्ये, आणि अ ते ह हे धम्मलिपीमध्ये अक्षरं लिहून ठेवलेली आहेत तिथं. का तर बुद्ध इथे चंक्रमण करत होते. बुद्धांना जिथं सगळ्यात पहिल्यांदा धम्माचं प्रवचन दिलं, ज्याला आज आपण म्हणतो, जेव्हा बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, ती जी सारनाथ मधली जागा आहे ती शोधून काढली आणि तिथं धम्म एक स्तूप बांधलेलं आहे. का तर ती बुद्धांची आठवण असावी. पंचवर्गीय जे भिक्खू होते त्यांना बुद्धांनी सगळ्यात पहिल्यांदा देशना दिली होती. बुद्धांच्या आयुष्याची संबंधित असलेले अनेक स्थळं शोधली सम्राट अशोकांनी, आणि तिथं स्मृतिचिन्ह तयार करून ठेवली. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर सम्राट अशोकांनी ही स्थळं शोधली नसती तर तुम्हाला आम्हाला सोडूनच द्या, जगालाही सोडून द्या, बाबासाहेबांनाही बुद्ध या जगात होते हे कळलं नसतं. जगाला बुद्धांची कल्पना जी आहे ती सम्राट अशोकांमुळे झालेली हे लक्षात घ्या. बाबासाहेबांना याची जाणीव